पहली रेड आरे चारे पालू करना मेगा फाइनल मैच आप दुनिया देख रहे यूट्यूब लाइव पे। शुरुआत करेंगे रेड की। सुमित पाटिल की यहाँ पे रेड राइट कॉर्नर में अब रेड आ चुकी है लेफ्ट कॉर्नर से लेके, और सुमित पाटिल आराम के साथ राइट कॉर्नर में जल्दबाजी की और पॉइंट मिला पालघर को। रेड पॉइंट से साथ खाता खुला है पालघर टीम का। अब यहाँ पे रेड करेंगे शिव साई वसई के रेडर। खलबली मचाने वाला ये रेडर है, राउडी प्लेयर। अचानक भयानक पॉइंट करण्यामध्ये माहीर आणि सावध पॉइंट माघारी परतताना कवर लावली तुरतुरी शिवसाई वसईची रेड पॉइंट मशीन। टू टच का प्रयास करता खत्म रेडर, और यहाँ पे एंगल हो कमाल का टैकल संकेत पाटिल ने किया। रेड डैश टैकल पॉइंट आर एच आर। ये रेडर चलेगा तो मैच बने काय खडे। रेड चालली पॉइंट काढलाय रेडरना। रेड वर वसई टीम पकड चौदा सुमित पाटील उचललेला आहे। साखळी पकड काय चौदा पकडला फिट काय खडे 3-6 गुण संख्या। पहिले आपची महत्वाची रेड शिवसाईसाठी झाली पॉइंट। रेड साठी आलेले युवा खेळाडू आणि भाईंदरला फायनल घेतली होती 55 किलो वजनी गटाची कबड्डी। मालाड मुंबईला सेमीफायनलला हरवलं होतं आणि भाईंदर टीमला पराभूत करताना फायनल ट्रॉफी उचलली होती। पालघर 55 किलो वजनी गटात कॅप्टन होते रेडर। परवाच्या दिवशी बोनस पॉइंट बघा टाळ्या वाजवा। पकड़ा रे आणि इथे गेली पकड पॉइंट पालघर साडे पॉइंट की पकड आणि मात्र पॉइंट गमावला। आल्या बोनस पॉइंट काढायला शिवसाई वसईला संधी आहे। राहुल पाटील समोर बोनस टीमला संधीत नाही। सुपर टॅकल सुद्धा संधी वसईलाच आहे। इथे सुपर टॅकल आणि पुढची रेड चक्क 3 पॉइंट भेटले तर 7 वर जातील। सेफ आता मजा येईल। बघूया काय घडेल। थर्ड रेड मॅच बनवायची तर पॉइंट काढावं लागेल। पॉइंट काढला तरच मॅच ऑन होईल। ही रेड महत्वाची आहे। किमान बोनस पॉइंट घ्यायचा आहे। बोनस पॉइंट साठी ट्राय करायची आहे। पंच चर्चा करतायत चला मागे।
पंचाला तिथे मौका है सुपर टॅकल का. 5 मिनिट बाकी आहे. संधी आहे. ही पकड केली तर संधी ऑन. आरामात चांगला प्लेअर. हात वर केला अगोदरच. बघा या ठिकाणी पहिल्याच रेड साठी आलेले आहेत. बडा नाम बडा काम. पॉइंट काढून दाखवा. नाव बनवा. फायनल मॅच आहे. सावकाश बारीक जीव आहे. थांबा मॅच बनेल. पुढच्या सुपर रेडला मॅच बनू शकते. आणि इथे सेफ रेडची भूमिका रेडरची आहे. आउट. पॉइंट मिळला वसईला. अभी का मिड रहे अभी डायरेक्ट 3:30. दुखतेची नाही. आणि फायनल विजेता डीजे आणि द्वितीय विजेता शिवसाई वसई. लगेचच बक्षीस समारंभाकडे आपण जाऊया.